माझ्या होणाऱ्या पत्नीच्या बॉसने तिच्या आजारपणाच्या रजेबाबत खूप कडकपणा दाखवण्याचा प्रयत्न केला, म्हणून मी त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिलं. माझं स्वतःचं एक फिजिकल थेरपी क्लिनिक आहे आणि माझी होणारी पत्नी वकील आहे. आमच्या साखरपुड्याच्या पार्टीत मी तिच्या सहकाऱ्यांना माझ्या सेवांवर सवलत दिली. त्यांच्यापैकी चौघांनी नाव नोंदवलं. त्यानंतर तिच्या ऑफिसमधील एका पार्टनरने अपॉइंटमेंट बुक केली. प्रत्येकाला हा माणूस नावडता आहे. तो खूप गर्विष्ठ आहे, दुसऱ्यांना तुच्छ लेखतो आणि नेहमी इतरांकडून मान्यता मिळवण्याच्या प्रयत्नात असतो. मी व्यावसायिकता राखली, पण जेव्हा त्याने सवलतीबद्दल विचारलं, तेव्हा मी त्याला एक मिश्किल हास्य देऊन सांगितलं की ही सवलत फक्त कर्मचाऱ्यांसाठी आहे. काही आठवड्यांपूर्वी आम्ही माझ्या कामाच्या व्यापाबद्दल गप्पा मारत होतो. तेव्हा त्याने उल्लेख केला की ऑफिसमधील लोक कामात टाळाटाळ करू नयेत म्हणून त्याला मेडिकल सर्टिफिकेट्सबाबत अधिक कडक नियम लागू करायचे आहेत. आता गेल्या आठवड्याची गोष्ट. मला खूप जोराची सर्दी झाली आणि ती माझ्या होणाऱ्या पत्नीलाही झाली. तिला खूप त्रास झाला आणि सोमवारला तिला रजा घ्यावी लागली. तिच्या बॉसने, त्याच गर्विष्ठ पार्टनरने, तिला ईमेल करून मेडिकल सर्टिफिकेटची मागणी केली. याआधी कधी असा नियम लागू नव्हता. योगायोग असा की त्याच दिवशी दुपारी 2 वाजता त्या बॉसची माझ्याकडे अपॉइंटमेंट होती. मी दुपारी 2 वाजता माझ्या होणाऱ्या पत्नीची डॉक्टरांकडे वेळ घेतली आणि त्याची अपॉइंटमेंट रद्द केली. मी त्याला सांगितलं की मला तिला घेऊन जावे लागेल, कारण तिला चक्कर येत आहे आणि ती स्वतः गाडी चालवू शकत नाही. मी त्याला सांगितलं की पुढच्या 3 आठवड्यांसाठी मी पूर्णपणे बुक आहे. अचानक त्याने आम्हा दोघांना मेसेज केला की आता मेडिकल सर्टिफिकेटची काही गरज नाही. माझ्या होणाऱ्या पत्नीने त्याला सांगितलं की लेट कॅन्सलेशन पॉलिसीमुळे ती डॉक्टरांची अपॉइंटमेंट रद्द करू शकत नाही. शेवटच्या क्षणी रद्द करणे हे उद्धटपणाचे ठरेल. मी फक्त त्याला एवढंच सांगितलं की तिने डॉक्टरांकडे जाणंच योग्य ठरेल.